अगं नाही नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. तू घेऊन ये तिला. ओके, येस नक्की. आणि बरं ऐक, येताना लझानिया पिकअप करायला विसरू नका. कोणाला पिकअप? अहो बाबा, इटालियन डिश आहे ती. आजच्या पार्टी करता ऑर्डर केली. इटालियन? एवढं चांगलं इंडियन फूड असताना तुम्ही काय खाता ग? बरं मी ठेवते हो फोन, जरा बाबांशी बोलते. बरं ऐक, 6 वाजेपर्यंत पोचाल ना तुम्ही सगळे? हा ओके ठीक आहे, चल बाय. बाबा अहो, मुलांना खूप आवडतो ना, म्हणून ती डिश ऑर्डर केली आहे. पास्ता आहे तो, लझानिया म्हणजे पास्ता. हा मग मलाही चालेल ना थोडं. केलाय, भरपूर ऑर्डर केलाय. बरं प्रदीप काय करतोय? अरे प्रदीप, अरे काय मोबाईलवर नुसता सतत. चल कामं आटप लवकर, 6 वाजेपर्यंत येत आहेत सगळे. बायको अगं महत्वाच्या कामात व्यत्यय आणू नकोस ग. तू जिकडे हे बघ, नवीन आयफोन 12, 4K व्हिडिओ, 5G नेटवर्क, 6 इंच डिस्प्ले आणि लेटेस्ट A14 चिप, रनिंग स्मूथ लाईक सिल्क. ओ हो, क्या बात आहे. झालं तुझं? हे आत्ताच करायला पाहिजे का सगळं? बेसमेंट मध्ये किती पसारा पडलाय, जा ना आवर ना जरा. काय आहे? आणि हे बघ, ओमी, ए ओमी, Why are you yelling? तुला ट्रॅश बाहेर टाकायला सांगितलं होतं ना 4दा? 4दा नाही 10 वेळा. He's out of his mind. You stay out of it. ओमी अरे टाक ना रे ट्रॅश, जा ना. आणि तू ग पोरटे, घरात किचन नावाची खोली आहे, माहितीये ना तुला? Really? What's that? हो का? तुला काय वाटलं टेबलवर फूड आपोआप निर्माण होतं? का ग कशाला ओरडतेस तू तिला? हं? तर काय काम आहे ते सांग, आम्ही दोघं मिळून करतो. कर्म माझं. बाबा 10-15 मोठे कांदे चिरायचे, तेही बारीक. ते मी तुम्हाला सांगणार आहे का करायला? एवढा कांदा कशासाठी? हा, आज पार्टी आहे ना. पण काय ग, आजची पार्टी कशासाठी आहे बरं? पार्टी करायला काय कारण लागतं का बाबा? बरं असू दे, कापू तो कांदा नंतर. प्रदीप, ए प्रदीप, अरे किती धिंगाणा चाललाय इथे बघ. तूच सांग आता यांना, त्याशिवाय ऐकायची नाही ती पोरं. आणि तुझं झालं का? तू यावर आता. पण अरे, काही कामं नाहीत का तुम्हाला? नुसता दंगा गाण्यामध्ये पुढे. का म्हटलं की ऐकूच यायचं नाही. बाबा तुम्ही पण काही कमी नाही आता. पोरांच्या बरोबरीने चाललेला असतो तुमचा धिंगाणा. आणि कसली ती घाणेरडी गाणी ऐकत असतात, कोण जाणे. अगं मला तरी कुठे कळते काय गातात ते. पण अरे खूप मजा येते का त्यांच्याबरोबर खेळताना. पण आज परत पार्टी आहे नाही का, मग काय बघायलाच नाही. बाबा तुम्हाला पार्टी का आवडत नाही? अरे मला पार्टी आवडते किंवा नाही हा प्रश्न नाहीये प्रति. पण पार्टी करायला काही कारण नको. काहीही कारण नसताना पार्टी उगाचच. होय, काहीही कारण नाही. आज शनिवार आहे, 4 मित्रांनी एकत्र येऊन आज मजा करायची नाही तर कधी करायची? एरवी आठवडाभर मरत असतोच की आम्ही ऑफिसमध्ये. अरे आम्हीही जन्मभर कामं केली, आम्हीही नोकऱ्या केल्या, बरोबर. पण आम्हाला नाही लागायचं दर आठवड्याला पार्टी. बाबा हो, तुमच्या वेळची गोष्ट वेगळी होती. तेव्हा काय सारखं लग्न मुंजी, सण समारंभ, पाहुणे रावणे सगळं चालूच असायचं की. शेजारी पाजारी सतत यायचे. एवढं चांगलं सोशल लाईफ असताना कोण करताय पार्ट्या उगाच. आता सगळं जग बदललंय बाबा. एक्झॅक्टली. आतासारखं शांत एकसुरी आयुष्य नव्हतं तुमच्या वेळेस. मग इथला कंटाळा घालवण्यासाठी भेटलो एकत्र, केली विकेंडला मजा, तर काय बिघडलं? काय बिघडलं सांगू? हो, ही मुलं आपापल्या मित्र मैत्रिणींबरोबर बेसमेंटमध्ये. ओके, तुम्ही सगळे टेक्नॉलॉजी प्रॉडक्टची चर्चा करण्यामध्ये दंग. आणि मग मी काय करायचं रे? तुमच्या तोंडाकडे बघायचं की आड्याकडे? बाबा प्रत्येक वेळा पार्टी म्हणली की हाच सूर असतो तुमचा. आम्ही काय करू आता? तुम्हाला यायचं नाहीये ना, तुम्ही तुमच्या रूममध्ये टीव्ही बघत बसा. लावलंय तिथे इंडियन चॅनल्स. टीव्ही? अरे बाप म्हातारा झाला म्हणून तू त्याला टीव्ही समोर बसवतोस? हा आनंदराव देसाई रेल्वे वर्कशॉपचा मॅनेजर म्हणून रिटायर झाला. सारा जन्म डोक्याचं काम करण्यात घालवला आणि त्याला तू त्या इडियट बॉक्स समोर बसवतोस? झालं तुझं काम. बापाला टीव्ही समोर टाकलं आणि वा मोकळे. बाबा बाबा असं काही नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. अरे आहे काय ते टीव्ही मध्ये बघण्यासारखं? कुठली तरी निरर्थक मालिका, त्या कोणाचं तरी लग्न, नाही तर कोणाचं तरी डिवोर्स, नाही तर कुठला तरी अनाकलनीय खेळ. माझ्याच्यानं हे कार्यक्रम बघणं होणार नाही. आणि टीव्हीच बघायचा होता तर मला इथे आणलंच कशाला? अरे तिथेही टीव्ही होतात ना, डोळे फुटेपर्यंत बघायला.
बाबा अहो रागा करून घेऊ नका, घ्या पाणी प्या घ्या. बाबा, आई गेल्यानंतर तुमची काळजी होती म्हणूनच घेऊन आलो तुम्हाला इकडे. नकोसे असता तर उगाच धावलो असतो का तुमच्यासाठी? हो ना. आणि अहो एरवी कोणी येत नाही म्हणून तुम्ही तक्रार करता, आता येतात म्हणून तक्रार करताय. बरं ठीक आहे, तुमचा मूड नाहीये का आज, तर आपण पार्टी कॅन्सल करायची का आजची? काही नको माझ्या उपकार. पार्टी कॅन्सल तर पुढचे 2 महिने घरामध्ये तोच विषय होईल सांगायला. बाबा माणूस गाणे झाले, अनमुठेपणा करतात, स्वतः मजा करत नाही त्यांना आम्हालाही करू दे. तुम्ही बोलायला मोकळे. बाबा, दिस इज टू मच. काय वाटेल ते काय बोलता? हे तुमचं बोलणं आम्ही काय ऐकून घेणार नाही. कधी नावं ठेवलेत आपण यांना? हवे ते आरोप करता आमच्यावर. बाबा अहो, आणि आम्ही आधी तुमचाच विचार करतो, तुमची सोय व्हावी म्हणून प्रयत्न करत असतो आम्ही. बघता ना तुम्ही. तुम्हाला आमच्याशी जुळवून घेता येत नाहीये. सतत ना तिरकं उपरोधिक बोलणं ना, हेच तुमचं आयुष्य होत चाललंय. आमची कुठली गोष्ट तुम्हाला चांगली दिसतच नाहीये. प्रदीप, दॅट्स इनफ. तू जा बघू इथून, मी बोलते बाबांशी. बाबा, तुम्हाला पार्टी बोरिंग वाटते ना, आपण कॅन्सल करूया का आजची पार्टी? आपण मस्त बाहेर कुठेतरी फिरायला जाऊया. घेऊन जाऊ तुम्हाला बाहेर? काहीही नको. माझं बघेन मी. मला नको कोणाचं बेबी सिटिंग. इतकी वर्ष माझ्या मनाची करमणूक मीच करत आलोय, आजही करेन. त्यासाठी तुम्ही तुमचे प्लॅन नका बदलू. प्रदीप, बेसमेंट आवरून झालं का? आवरून झालं की हे फूड सगळं खाली नेऊन ठेव. बरं मी जाते हा, वर माझं आवरायला. अगं बेसमेंटच आवडतोय मी. आणि ऐक, आत्ताच त्या विक्रमचा मेसेज आला होता, त्यांना एक 10 मिनिटं लेट होतो यायला. आणि हे काय, तू आत्ता आवरायला चाललीस? अगं ते आर्दर साहेब येते आता. लोक आवर लवकर, चल. हो रे. हे प्रदीप बघ जरा, तुम्ही ओव्हन प्रीहीट करत ठेवलाय. हाय, कशी अनुष्का? Hello, मावशी. निधी आतमध्ये जातात. झालेली. हा. सॉरी अगं, थोडा वेळ लागला, तिथे गर्दी होती, तो म्हणाला पाणी नीट धर. जड आहे. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हाय, कसा आहे? लॉंग टाइम. अगं तिथे ना, तिथे दुकान आहे ना, हा. तिथे मस्त सेल चाललाय. आपण नेक्स्ट सॅटर्डेला जाऊया तिकडे. हो चालेल. चालेल, हो, प्लॅन करू नक्की, नक्की. अगदी नक्की. हाय काका, कसे आहात? How are you, Pradeep? Hey, Pradeep. How are you? Good. How was your trip? अरे बहुत मजा आया. It was really nice. Thank you. हेलो अंकल, कैसे हो आप? हाच पिक्चर तुम्हाला मागच्या मला आवडलेला काही होता. मला काही नकोय. मला बघायचंच नाहीये. हेच जाणार खाली. मी नाही येणार, कळलं का? मी इथे बसून राहणार. हे बघ, मला तू सांगू नको. कोण म्हणतो माझी मला हे पूर्ण बसायला? चालणारच नाहीये तुमचं. बाबा काय
इंडियन? हो इंडियन इंडियन. जय श्री कृष्ण. नमस्कार नमस्कार. अहो माझं लक्षच नव्हतं तुम्ही इथे बसला हे मी बघितलंच नाही. म्हणजे इथे बसायच्या आधी तुम्हाला मी विचारायला हवं होतं. अहो हे बाकडं बी माझं नाही आणि हा बगीचा बी माझा नाही. अहो तसं नाही, पण रीत बात काही असते की नाही ती नको पाळायला. आता आपली उमरच अशी आहे ना, आपण जे वर्तन करू ना तीच आपली रीत. नाही खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि माझं बाकडं जरी असतं ना तरी मी तुमचं स्वागतच केलं असतं. माझं नाव जया शहा. मी आनंद देसाई. उन्हाचा त्रास झाला वाटतं. मला आणि उन्हाचा त्रास? अहो जयाबेन, रेल्वेमध्ये मी लाईन इन्स्पेक्टर होतो तुमच्या गुजरातमध्ये आणि MP मध्ये सुद्धा. अहो कसलं ऊन, ऐन दुपारी डांबरी रस्ताच काय पण दगड वितळतील अशी उष्णता, आणि त्यात मी चालत फिरायचं सोयीकडे. आता इथे AC मध्ये राहून थोडासा नरम पडलोय मी. अच्छा हे कसलं आलंय ऊन? आनंद भाई, ती जुनी गोष्ट झाली ने. आता उमर प्रमाणे वागायला हवं ना. बरोबर आहे. पाणी हवंय? हो हे घ्या. सीलबंदच आहे, ओपन नाही केली. घ्या. बरं वाटलं, थँक्यू. हो थँक्यू कसलं, सब गोपाल की कृपा. तुम्ही नेहमी येता या बगीचात? नाही हो, तसा मी फारसा इकडे फिरकत नाही, आणि समजा आलोच ना तर जप जप चालत निघून जातो. का वाघ मागे लागलेला असतो का? वा. नाही हो. अहो, पण मला खरंच समजलंच नाही की हा झपाटा करून मला काय सिद्ध करायचंय, कुठं जायचंय, काय करायचंय, काहीच नाही. पण काय आहे, ती झपझप चालायची एक सवयच लागून गेली आहे पाहायला पहिल्यापासून. आणि मनालाही. मनालाही. तेही धावायचं थोडंच थांबतंय. आता जयाबेन, माझं शरीर रिटायर झालं, पण हे मन सेवानिवृत्त होतंय का? नाही. अहो कितीही बळजबरी करा, ते बेट काय ऐकत नाही. अहो कशाला जबरदस्ती करायची मनावर? मन कधी निवृत्त होणार आहे का? पुराणात सुद्धा सांगितलेलं आहे. साधू संतांना तरी कुठे जमलाय. अहो करू द्या ना मनाला काय करायचं ते. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मला आता केलं पाहिजे. अहो घरचे वाट बघलं असेल. पुन्हा भेटूया. जय श्री कृष्ण. तुम्ही पुन्हा उद्या इथे येणार? मी दररोज येते 4 वाजता. अच्छा. All right. What is the longest river? गंगा. No. Nile. Yeah, you're correct. Okay, another one. Which city has the most population? मुंबई. Nope. जकार्ता. Nope, you're both wrong. It's actually Tokyo. Okay, Michael. Which is the largest machine? रेल्वे. बरोबर. कशी ग बाई कोणाची बाळ आहे? पण तुम्हाला हे बरोबर उत्तर कसं काय रे? आजोबा, तुझ्याकडून इतक्या रेल्वेच्या गोष्टी ऐकल्या आहेत ना की मला वाटलं की हेच राईट आन्सर असणार. पण ते बरोबर नाहीये आजोबा. कारण the world's largest greatest machine is the Hadron Collider near Geneva. It's 17 miles long and more than 10,000 scientists work there. नो मी. अरे भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात, hundreds of thousands. समजलास? आणि इंडियन रेल्वे हॅज 71,000 miles of track. अरे 17 मैल कुठे आणि कुठे 71,000 मैल, कळलं? इंडियन रेल्वे इज द राईट आन्सर. करेक्ट? You loved your work, right आजोबा? या आय डिड बेटा. मला दुसरं काही सुचायचंच नाही. मला दुसरं काही जगच नव्हतं. तुमची आजी नेहमी म्हणायची मला की तुम्हाला रेल्वेची जास्ती काळजी आहे, सवत आहे ती माझी. आता ती रेल्वेही सुटली आणि ही गेली. Don't feel sad, Azo. तुमची रेल्वे नाही गेली. What? What do you mean? We got you something. Hey, go get it. What is it?
अरे वा वा वा, काय मस्त सेट आहे रे. भूमी आणि निधी, थँक्यू. हा अरे इंजिन बघ, इंजिन बघ. हे पूर्वी असायचं ना स्टील इंजिन, तसं आहे. Azoba, you're like a kid. Okay, Omi, Nidhi, tell me, what is the most powerful thing in the world? It has all the power in the world. Engine. No, स्टीम. close, but not quite right. Tell us. खरंच आजोबा. सिग्नल. सिग्नल असायला पाहिजे. तो पडला पाहिजे. पडला पाहिजे? पडला पाहिजे म्हणजे काय? म्हणजे अरे लाईन क्लिअर झाली पाहिजे. क्लिअर? व्हॉट यू मीन क्लिअर? अरे तुला माहितीच आहे, हा सिग्नल ग्रीन झाल्याशिवाय हे मायटी मशीन हलू देखील शकणार नाही. हे काय अजून तुम्ही इथे? चला चला आटपा. निधी ब्लू ड्रेस घाल, ओमी ब्लेझर. चला लवकर. बाबा चला ना. किती वाजले रे? अहो 4 वाजले बाबा. 4? नको, तुम्ही जा, मी इथेच थांबतो. आता काय बिनसलं? अगं काही बिनसलं नाहीये मेघना, अगदी आनंदाने सांगतोय. तुम्ही जा, मला तिथे काही करमायचं नाही. हे मुलांनी छान खेळणं दिलंय, त्याच्याशी मी खेळत बसेल. नक्की ना बाबा? अगदी नक्की, तुम्ही जा. बर, मग फ्रीज मध्ये जेवण ठेवलंय, मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून घ्या. हेच माझं विश्व होतं. 30 वर्ष रुळांवरून प्रवास करत करत खराब झालेले रूळ शोधून काढून ते बदलत बदलत रेल्वेची चाकरी करत राहिलो. लाखो लोकांना आणि लाखो टन मालाला पोटात घेऊन अखंड अहोरात्र धावणाऱ्या त्या रेल्वे, ते सारं धावतं जग माझं होतं. त्या जगाचा छोटा का होईना, पण मी एक आधारस्तंभ होतो. पण रिटायर झाल्यावर क्षणभरही माझ्यासाठी न थांबता ते धावतं जग पुढे निघून गेलं. आताची ही शांतता मला कांठळ्या बसवते आहे. अरे कोणीतरी आवाज करा. रेल्वेच्या शिट्ट्यांचे, माणसांच्या ओरडण्यांचे, चाकांवर रुळांवर आपटलेल्या लोखंडी हातोड्यांचे, मधूनच पडणाऱ्या घड्याळांच्या ठोक्यांचे, विक्रेत्यांचे, घंटांचे, यंत्रांचे. पण ते आवाज सुने झाले. कानी कुजबुजणारा आवाजही आता मला ऐकू येत नाही. पण मी हरणार नाही, मी झुकणार नाही. मी असाच पुढे जात राहणार, न थांबता, न थकता. बस आता तो सिग्नल पडायची वाट पाहतोय. अरे तुम्ही? या तुमचीच वाट बघत होतो. काय झालंय? हो हे बघा तुमच्यासाठी मी काय आणलंय. बापरे, किटलो मोठोची चॉकलेट. एवढं नाही जाणार. असं काय करताय? अर्ध तुम्ही घ्या, अर्ध मी खातो. अहो पण एवढा कसला आनंद झालाय? हो, माझ्या नातवंडाने मला एक सुंदर भेट दिली. भेट? कसली भेट? रेल्वेचा सेट, खेळण्यातला. अरे भगवान, त्याचा आनंद झालाय होय? तुम्हाला सांगू का, कित्येक दिवसात मला एवढा आनंद झाला नव्हता. अय्या तुम्ही गमतो ना की? नाही आवडत. अहो इथे कोंडमारा होतो आणि गाडी चालवता येत नाही, त्यामुळे कोंडल्यासारखं वाटतं. भारतात तुमच्याकडे गाडी होती? नाही नव्हती. अहो पण तिथे ट्रेन्स असतात, बसेस असतात. मग इथेही आहेत. पहा, विचारा, कुठे जायचं तुम्हाला? तुम्ही इथल्या पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास केलाय? हो हो, अगदी बढिया. हो, आपल्यासाठीच असते बस. आरामात बसून जायचं. कमाल आहे तुमची. धाडसी आहात. अहो थोडीशी काळजी घेतली ना की झालं. अजिबात डरायचं नाही. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण तिथल्यासारखं इथं नाही वाटत. सांगा, आपल्याला कोण ओळखतं इथे? कोण आहे आपलं इथे? ना नातेवाईक, ना मित्र, ना सहकारी. आपण आहोत बिन चेहऱ्याचे, बिन ओळखीचे, बेनाम. आपल्या मुलाच्या आश्रयाला येऊन राहणार. तुम्ही म्हणताय ती बात साची आहे, पण या सगळ्यातून एक मार्ग आहे, आपली पहचान निर्माण करण्याचा. खरंच. पण तुम्ही तर तुमच्या मुलाकडे राहता ना? हो,
आली होती त्याच्याकडेच निवांत राहायला. माझे पती गेल्यानंतर मी एकटीच राहत होते. एकटा जीव सदाशिव. पण विशालला घोर लागून राहिला. आई एकटी आहे, तिला काही लागलं तर ती काय करेल. त्याला किती समजावलं. अरे त्या बस्तीमध्येच आमचं अख्खं जीवन गेलं. शेजारी पाजारी हेच आमचे नातेवाईक नाही का, तेच घेतील काळजी. पण काही ऐकलं नाही पोरांनी. त्यांना कधीही कळणार नाही ती नाती. खरंच हट्टाने घेऊन आला इकडे. आणि मग व्हायचं होतं तेच झालं. म्हणजे म्हणजे काय होणार, सासनी भाऊ जवळ आल्यावर काय होतं ना तेच झालं. आमचे सारखे झगडे व्हायला लागले. कधी हिमानीची म्हणजे माझ्या भाऊची चूक, तर कधी माझी. कबूल करते, पण त्यामुळे काय होणार ते झालं ना. घराची शांती ढळली नाही. हे झालंय खरं तसं. नाही, ते होतच तसं. म्हणतात ना, अन आयडल ब्रेन इज द डेव्हिल्स वर्कशॉप. तुमच्यात काही इंग्रजी येत नाही मला, पोटापाण्यापुरतं शिकले. पण विचार केला, सास आणि भाऊचे झगडे होत आहेत तर काय करावं. मग ठरवलं, जन्मभर जे करत होते त्याच्यातून कशाला रिटायर व्हायचं. तेवढंच मला करता येतं, मग ते तरी करावं ना. म्हणजे करता काय तुम्ही? रोटल्या करून विकते. छान चाललंय सगळं. पोळ्या करून विकता? तुमच्या मुलाला आणि सुनेला चालतंय? चालतं म्हणजे काय, चालायलाच पाहिजे ना. अमेरिकेत माणसांच्या श्रमाला किंमत आहे. रोटल्या करून विकते म्हणून काही कमीपणा नाही. पहिल्यांदा त्यांना वाटलं की आई आराम करत नाही म्हणून, पण मग त्यांच्या लक्षात आलं की मला याच्यातच आनंद आहे. समजूतदार आहेत ना तुमची मुलं. विशूनी माझ्यासाठी बेसमेंटमध्ये छान ओटा करून घेतलाय. अगदी गुळगुळीत मार्बलचा, आरशासारखा सुंदर. हिमानी आणि विशाल मला सगळं सामान आणून देतात. अहो कधी कधी तर इतक्या ऑर्डर असतात, 300 ते 400 रोटल्या बनवते मी. 6-6, 8-8 तास उभी राहून करते. पण बहुशी झगड्या करण्यापेक्षा हे बरं आहे की नाही. नक्कीच असं मन गुंतायला हवं. हातपाय चालतायत ना, तोपर्यंत गप्प कशाला बसायचं. चंदनासारखं झिजून जाण्यातच मला जीवनाचं सार्थक वाटतं. मंदिरात बसायला मी काय कोणी भगवान नाहीये. जयाबेन, तुम्हाला तुमचा मार्ग सापडला, पण मी काय करावं. या एकाकी परावलंबी जीवनाशी मला नाही जुळून घेता येत. कोंडून पडलंय नुसतं. सोन्याचा पिंजरा आहे हा. अहो कोंडून कशाला राहायचं. तुम्ही मनाची तयारी केली ना तर 1000 मार्ग सुचतील. 10 मदतीचे हात पुढे येतील. तुम्ही चांगले शिकले सवरलेले ना, तुम्हाला कोण कशाला कोंडून ठेवील. ती स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे ना, तिचं नाव घ्या आणि बाहेर पडा. जयाबेन, तुमचे आभार कुठल्या शब्दात मानू हेच मला कळत नाही. धन्य आहात तुम्ही. तुमच्याशी भेट झाली की मी देवाची कृपाच मानतो. हो आभार कसले. मला जे कळलं, मला जे सुचलं तेच सांगितलं मी तुम्हाला. चला निघूया आता आपण. Omi, maybe I know something. Really? That's surprising. Can you shut up? It's about Azoba. Azoba, what do you know about him? You know, I saw him the other day. No way. Really? Would you listen? I saw him with a woman in the park. Oh, you did? What were you doing there? If you didn't notice, I literally walk home through that same exact park every day. Okay, you don't have to rub it in. Okay, so you saw him with his girlfriend. Our Azoba has a girlfriend? That's like the biggest thing ever. Shh, will you keep it down? You knew already? Yes, I did. I saw him with her a couple days ago when I went biking. IDK. I don't know. What does IDK stand for? Why? Hey kids, Hi, Hi. Zola. what's up? Nothing. Playing Playing Jenga. Jenga. What a beautiful day, huh? It really is. It gets better around 4 p.m., I guess. Nidhi, be quiet. Azoba, I always thought of you as my friend. Of course you are my friend. But
Why do you ask? Because you're keeping the secret from us. Don't drag me in. Nidhi, everyone has secrets. Don't you have secrets? Maybe I do, but not as big as yours. What are you talking about? Nidhi, can you stop talking? Omi, तू असं काय करतोस? Let her say what she has to say. Azoba, who's that lady you meet in the park around 4 p.m.? You saw us, huh? Yeah, we both did. We're really proud of you. Hi. Proud? You are proud of me. Yeah, of course. You already got yourself a girlfriend. Oh my god, Azoba, tell us everything about her. What's her name? Where does she live? Hey. Calm down. I will tell you everything. But first of all, she is not my girlfriend, okay? She's not? But don't you like her? Yeah, kind of. Azoba, don't try to hide it from us now. Yeah, come on. Just tell us already. ओमी निधी चला चला डिनर रेडी आहे उद्या शाळा आहे चला तुम्ही काय हॅलो बाबा काय बाबा आज कुठं फिरून आलात? अरे आज ना मी गेलो होतो ते म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्रीला. बाबा त्या म्युझियम मधला त्या मधल्या रोटुंडातला हत्ती बघितला का नाही? हो बघितलं ना. मेघना हा इथे साडी म्हणजे चांगली साडी कुठे मिळते? साडी? बाबा साडी कशाला पाहिजे तुम्हाला? नेसायला. तुला ना चौकशाच भारी. आणि तू मध्ये बोलूच नकोस. मी मेघनाशी बोलतोय. साड्या मिळतात ना बाबा इथे दुकानं आहेत ना साड्यांची आणि माझ्या काही मैत्रिणी पण करतात साड्यांचा बिझनेस. हा ती परवा काव्य आली ती बघा हो. ती विकते साड्या. पण तुम्हाला कशा टाईपची साडी हवी होते माहिती ना? नाही म्हणजे चांगलीच साडी घ्यायची आहे. अच्छा हा मग जाऊया ना आपण 1-2 दिवसात घेऊ साडी. का तिरंगाई कशाला? लगेचच निघू. आत्ता? हो शुभस्य शीघ्रम. बरं मग मी चहा टाकते पटकन चहा घेऊया आणि मग जाऊया. ठीक आहे मग मी आवरून घेऊ. हा ठीक आहे ठीक आहे. अरे हो अजून एक. येत्या शनिवारी दुपारी काही कार्यक्रम ठेवू नका. 1 तास माझ्यासाठी मोकळा ठेवा 4 वाजता. शनिवारी ना येत्या शनिवारी ना थांबा बघते कॅलेंडर. काय प्लॅन काय बाबा तुमचं? अरे काही नाही रे. माझ्या एका मित्राला बोलवलंय चहा पाण्याला. माझ्याच वयाचा आहे तो. आणि त्याच्याबरोबर त्याची फॅमिली असेल मुलगा सून वगैरे. तुमच्याशी ओळख करून द्यायला बोलवलंय. चालेल ना? हो चालेल ना चालेल. पण कोण माणसं आहे ती बाबा? तुला ना चौकशाच भारी सांगेन नंतर. मेघना हा आपण साडी आणायला जातोय ना? हो जाऊया आता लगेचच जाऊया आपण. प्रदीप तू लॅपटॉप बंद कर रे. बोलायचंय मला तुझ्याशी. काय बोलायचंय? बाबांविषयी बोलायचंय. बाबांविषयी? काय? मला कोणी सांगितलं ते विचारू नकोस. ओके. पण बाबा रोज संध्याकाळी जातात ना फिरायला पार्कमध्ये तेव्हा ते कोणाला तरी भेटतात. अगं मला माहिती आहे ते मला परवा म्हणले सुद्धा. त्यांना खूप इंडियन लोक भेटतात इथले. तसं नाही रे. मग ते कोणत्या तरी एका बाईंना भेटतात. बाईंना? अरे शुअर? तू खरं सांगतेस? मी असं करतो मी उद्याच बाबांशी या विषयावर बोलतो आणि त्यांना विचारतो.
अहो 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 तुम्ही इतक्या घाईघाईनं कुठं निघालात? काही नाही. हा ठीक आहे, काही नाही हो, आपली सवय. जयाबेन, हे इंजिन असं आहे ना, ते एकदा धावत सुटलं की त्याला थांबणं ठाऊक नाही. मुंबईहून गाडी सुटली की थेट तुमच्या बडोद्यापर्यंत, मध्ये आधी कुठे थांबायचं काम नाही. अहो हसताय काय? हसू नको तर काय करू? अहो इंजिनाला बी दम घ्यावा लागतो नाही. पाणी हवंय? नको. जयाबेन, हे मात्र तुम्ही बरोबर बोललात. रेल्वेमध्ये तुम्ही खरं म्हणजे मेकॅनिक व्हायला पाहिजे होतं. तेवढंच राहिलं ग बाई. तुम्ही आधी भेटला असता नाही तर ते पण झालं असतं. ही घ्या, तुमच्यासाठी मी आज नवीन जमान्यातली एक भेट आणली. ही काय चीज? फ्रेंडशिप बँड, मैत्रीची खूण. एक तुमच्या हातामध्ये, एक माझ्या हातामध्ये. मैत्रीची खूण? ऑफकोर्स. जयाबेन, पहिल्यापासून मला मैत्री या नात्याचं अप्रूप वाटत आलं आहे. आपण आपल्याला अनेक नाती जोडून घेत असतो आणि जन्मामुळे ती आपोआप जोडलीही जातात. आई वडील, बहीण भाऊ, मुलं बाळं, नातलग, सगळा माणसांचा गोतावळा. पण या सगळ्या नात्यामध्ये मैत्रीचा धागा हा कायम असावा लागतो. आणि हा जर का मैत्रीचा धागा नसेल तर तसा कुठल्याच नात्याला मग काही अर्थ उरत नाही. घाला तुमच्या हातामध्ये. या मैत्रीची आठवण कायम राहावी म्हणून. खरंय तुमचं म्हणणं. कित्येकांना हे समजत सुद्धा नाही. पण आता पण काय? सुनबाईनं आणि मुलानं विचारलं हा बँड कुठे मिळाला तर काय सांगू? अहो त्यात काय एवढं? सांगा त्यांना इथल्या बागेतल्या एका बाकावर मिळाला म्हणून. ठीक आहे चालेल. खूप छान दिसतोय. हा, आता अजून एक गोष्ट ऐकायची. नाही म्हणायचं नाही. आता कुठं चालली गाडी? आमच्या घरी येत्या शनिवारी दुपारी 4 वाजता तुम्ही तुमच्या मुलाच्या कुटुंबासह आमच्याकडे चहा पानाला यायचं. नाही म्हणायचं नाही. हा माझा अगदी प्रेमळ आग्रह आहे बाबा तुम्हाला. ठीक आहे. विशालला आणि हिमानीला विचारते मी. नाही, विचारा त्यांना तुम्ही, पण हो असंच कळवा. व्हॉट्सॲप करा. मी वाट बघतोय. नक्की यायचं. हा, ठीक आहे. ए मेघना, काय ते बाबांनी या लोकांना का बोलवलंय? अरे तुला काय प्रॉब्लेम आहे? त्यांचे गेस्ट आहेत ना, मग जातात ना. अगं किती अडचणी घालत आहे. बाबांचा त्यांचा काय संबंध आहे? ठीक आहे, चल जाऊ. Are they here yet? I heard a car coming. या या या. तुमची ओळख करून देतो. हा माझा मुलगा प्रदीप आणि ही सुनबाई मेघना. अहो नावाला सुनबाई, सगळं अगदी मुख्य मायने करते. सुंदर आहे सुनबाई. आणि अरे ओमी, निधी कुठे आहे? तिकडे. ही त्यांची गोड मुलं, माझी नातवंड आणि माझे मित्र. हा ओमी, ओंकार आणि ही निधी. या ना, आज बसूया आपण. या. नमस्कार, मी विशाल आणि ही माझी वाईफ हिमानी. तुमच्याबद्दल आई सारखं बोलते घरी. बरं झालं आज भेटायच्या योगाला. हो ना, आणि आम्हीही तुमच्याबद्दल खूप ऐकलंय जयाबेन. तुम्ही काय सुंदर स्वयंपाक करता. आम्ही खाल्ल्यात ना तुमच्या हातच्या पोळ्या आमच्या मित्रमैत्रिणींकडे. अप्रतिम. अहो त्यात काय विशेष? 10 वर्षाची असल्यापासून करते ने. कुठे राहता तुम्ही? ती नवी कम्युनिटी माहिती आहे ना, रोज गार्डन्स, तिथेच घेतलं घर. रोज गार्डन? हो. आत्ताच बांधले. हो. व्हेरी नाईस कम्युनिटी. येस. आणि तू काय आय मीन अरे तुला केलं तर चालेल ना? ऑफकोर्स, नो फॉर्मॅलिटीज. काय करतोस काय तू? नोव्हा केमिकल्स मध्ये सायंटिस्ट आहे. वाव, सायंटिस्ट. मग तुला काय वाटलं मोठ्या चालवतो? नाही नाही तसं नाही रे. अरे टेक इट इझी यार, जस्ट जोकिंग. आणि वाटलं तरी काही चुकलं नाही. आमचे बरेच लोक गॅस स्टेशन्स, मोटेल्स, डंकिन डोनट्स चालवतातच. नाहीतर मग दुकान वगैरे आहेच, फॅमिली बिझनेस. मीच कसा नोकरी करतो कुणास ठाऊक. हां, युनिव्हर्सिटी मध्ये शिकला ना महाराष्ट्रात, म्हणून असा झाला. आणि तू काय करतेस हिमानी? अगं मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे गुगलमध्ये. ओ वाव.
आणि मुलं? 2 मुली आहेत. मोठी भावाना 8वी आणि धाकटी पायल 4थीत. त्या गेल्यात मैत्रिणीच्या बर्थडे पार्टीला, नाही तर नक्कीच आल्या असत्या. हो ना, नाही तर त्यानिमित्ताने ओळख झाली असती ना. बरं, तुम्ही काय घेणार सगळे? चहा, कॉफी, सरबत काय आणू? जयाबाईंना कॉफी आवडते, नो शुगर. Oh my god, he knows your coffee order. ओमी, निधी, तुम्ही जा बघू इथून. नंतर बोलवू आम्ही तुम्हाला. जयाबाईं चला, कॉफी होईपर्यंत मी तुम्हाला आमचं गार्डन दाखवतो. विशालभाई, हा तुम्ही त्या हितेन 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 मेहताला बघता का? हो तर तो तर आमच्या गुजराती समाजाचा प्रेसिडेंट होता ना गेल्या वर्षी. खूप चांगलं काम करतो. पण तुमचं महाराष्ट्र मंडळ पण एकदम चोक्कस आहे. अच्छा का? अहो, अरे तुमचं मंडळ फार ऑर्गनाइज्ड आहे ना, म्हणून म्हटलं. चालूच आहे ना? हो, आम्ही आलो होतो तुमच्या दिवाळी प्रोग्रामला. अरे वा. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. बाबा आणि जयाबाईंना बाहेरच देऊन आले कॉफी. गप्पा रंगात आलेत एकदम त्यांच्या. ऍक्च्युली इथे येण्यापूर्वी आम्हाला जरा टेन्शनच आलं होतं. म्हणजे सासूजींना काय भावे काय माहीत नाही ना. 4 लोक बोलले आम्हाला, पण ह्या वयात आपण तरी काय बोलणार ना. बरं झालं हिमानी तूच विषय काढलास. तुम्हाला खरं सांगू का, बाबा जयाबाईंना भेटण्यापूर्वी ना खूप दुःखी असायचे. मला वाटतं एकटं वाटायचं त्यांना घरात. सतत आपल्या कुरबुरी कटकटी ह्या दोघांची तर सारखी भांडणं चालू असायची. पण जयाबाईंना भेटल्यानंतर अक्षरशः कायापालट झालाय आमच्या बाबांचा. आम्हाला आमचे पूर्वीचे हॅपी बाबा परत मिळाल्याचं समाधान आहे. जयाबाईंचे अगदी मनापासून आभार. खरंच आभार आहे, तर खरंच आभार आहे. मला ही म्हणली सुद्धा की तुम्हाला ही मैत्री चालते का नाही, पण तुम्ही आडकाठी काही केलं नाही. खरंच तुमचे आभार आहेत आणि जयाबाईंचे सुद्धा. अरे आभार कसले मानता? फ्रेंडशिप म्हणजे साहजिकच होणारी गोष्ट आहे ना. ते बरोबर आहे तुमचं, पण सगळे लोक त्याच दृष्टिकोनातून बघतीलच असं नाहीये. अरे प्रदीप भाई, बोलणारे बोलतात, त्याची एवढी फिकीर करण्याचं काम नाही. अरे आपण इतक्या लांब आल्यावर आपली नाही का वेगवेगळ्या लोकांची फ्रेंडशिप होत. लोक कुठून कुठून आलेले असतात. स्त्री पुरुष यंग ओल्ड, अरे सगळं चालते नाही. बस बस आपल्याशी विचार जमला की झाला. बाकी काही गोष्टीचा विचार मनात आणायचाच नाही. खरंय हा, अगदी खरंय. सासूजींना पण त्यांच्या वयाचं भेटणारं बोलणारं असं कोणीच नाहीये ना. आनंदबाई भेटल्यापासून त्या इतक्या कौतुकाने बोलतात त्यांच्याबद्दल. खरंय. आनंदबाई रेल्वेमध्ये मोठे ऑफिसर होते ना. हो, बाबांचं सगळं आयुष्य रेल्वेतच गेलं. त्यांचे बाबा माझे आजोबा तेही रेल्वेतच होते. तेव्हा पहिल्यापासून आमची घरं ही रेल्वे लाईनच्या शेजारी असायची. रेल्वेच्या शिट्ट्या हाच माझा अलार्म होता. लहानपणी रेल्वेच्या शिट्ट्या ऐकत झोपायचं, रेल्वेच्या शिट्ट्या ऐकत उठायचं. पण आता ही बाबांची ट्रेन कुठं चालली हे काही कळत नाही. अरे प्रदीप भाई, अरे जाते ट्रेन तर जाऊ दे ना, काळजी कशाला. ते बरोबर आहे, पण कुठं जाते हे कळायला नको का? ते कळलं तर आपल्याला मदत करता येईल, तयारी करता येईल. ह्या प्रवासाचा पूर्ण विचार करायला हवा ना. हो ना, खरंय खरंय. कारण म्हणजे प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की त्यांनी विषय काढायला हवा ना. आपण तरी कसं विचारणार ना त्यांना. हो, म्हणजे खरंय. इथं त्यांना काय करायचं कळलं ना आपल्याला, की मग आपल्याला पण पुढचा विचार करता येईल. पुढे इतके आलेत ना, फुलपाखरं म्हणजे काय विचारू नका. या, बसा. आवडली जयाबाई आमची गार्डन? आता अजून एक छोटीशी गोष्ट करायची राहिली. ओमी, ए ओमी, ये रे जरा ते आण बरं.
सॉरी सॉरी सॉरी, माफ करा. माझं काही चुकलं का? मी तुम्हाला दुखावलं का? आमचा संसार सुखाचा झाला, परिपूर्ण झाला. माझ्या जीवनात मी समाधानी आहे. मारू काही तक्रार नाही. सॉरी सॉरी, मी ही नाही घेऊ शकत. मला ह्यांची याद पुरेशी आहे. क्षमा करा. अहो मी तुम्हाला माफी मागायला पाहिजे. जयाबेन, ही साडी त्या भावनेने मी तुम्हाला देत नाहीये. ही साडी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. अहो ही माझी गुरुदक्षिणा आहे तुम्हाला. गुरुदक्षिणा? होय, तुम्ही मला गुरुस्थानी आहात आणि ही साडी गुरुदक्षिणा या भावनेने तुम्ही स्वीकारावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. हो, मुलांनो, या जयाबेननी मला माझा मार्ग दाखवला, माझे डोळे उघडले. अरे इतके दिवस पुस्तकं वाचून जे ज्ञान मला मिळालं नव्हतं ना, ते त्यांनी मला दिलं. मला घराबाहेर पडायला प्रोत्साहन दिलं, धीर दिलं आणि त्यांचा अनुभव बघून मलाही माझे पंख पसरण्याची उमेद निर्माण झाली. तुम्हाला माहितीच आहे की गेले 2 महिने मी सकाळी घराच्या बाहेर पडतो आणि एकदम संध्याकाळी परत येतो. तुम्हाला कल्पना आहे दिवसभर मी कुठे असतो याची? साईट सीइंगला नाही. अरे मी असतो मेट्रोच्या हेड ऑफिस मध्ये. ते डाउनटाउन मधलं ऑफिस आहे ना, तिथे. काय सांगता बाबा? हा, सविस्तरच सांगतो. आणि या जयाबेनकडनं मी स्फूर्ती घेऊन असा विचार केला की आपणही काहीतरी करायला पाहिजे. तर मी ठरवलं की या मेट्रोचा अभ्यास करायचा. मग पहिले 2 आठवडे मी मेट्रोनी फिरलो, वेगवेगळ्या स्टेशनवर उतरलो, त्या स्टेशनची रचना बघितली, तिथली तिकीट व्यवस्था, सुरक्षा यंत्रणा यांचं निरीक्षण केलं, तिथल्या कर्मचाऱ्यांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. मग मेट्रोची वेग मर्यादा, त्याची वाहन क्षमता, ते वापरत असलेले रूट, त्यांचं स्पेसिफिकेशन, या सर्व गोष्टींचा मला जेवढा जमेल तेवढा मी अभ्यास केला. आणि मग हा अभ्यास पूर्ण झाल्यावर एक दिवस मनाचा हिया करून मी थेट मेट्रोच्या हेड ऑफिस मध्ये धडक मारली. तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना माझ्या पूर्वीच्या अनुभवाची त्यांना माहिती सांगितली. मी केलेल्या या अभ्यासाचा तपशील त्यांच्या समोर मांडला आणि मी त्यांना म्हणालो, मला काम द्या, कुठलंही चालेल, पण मला काम द्या. पाहिजे तर व्हॉलेंटियर म्हणून ठेवावं. अरे माझ्या रुग्णाच्या टेस्टिंगच्या पद्धतीवरती इतके खुश झाले की काही विचारू नकोस. मला आता आनंद होतोय आणि हे सांगताना आणि अभिमानी वाटतो की या मेट्रोच्या क्वालिटी कंट्रोल आणि मेंटेनन्स विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोडली आहे. आता पार्ट टाइम जॉब आहे, पण फुल टाइम होण्याची शक्यता आहे. आणि अजून एक, नुकताच माझा अमेरिकेतला पहिला पगारही झाला. काय सांगतो? आणि तेव्हाच मी ठरवलं की या पगारातून माझ्या पसंतीने एक साडी गुरुदक्षिणा म्हणून जयाबेनसाठी घ्यायची. जयाबेन, तुम्ही माझ्याबरोबर रेल्वेतून फिरायला यायला हवं. या पोरांच्या पिटुकल्या गाड्यातून फिरण्यात काहीही मजा नाही. एखाद्या राजासारखं मस्त आरामात बसून रेल्वेतून धडधडत जाण्याची मजा आहे ना, ती काही आवरच. सगळा प्रदेश पालथा घालू. आज कुठे? मी तुम्हाला काय म्हणू? आजी म्हणू? हो म्हण की, मी तुझ्या आजीचीच वयाची आहे. मग आजी, तुला रेल्वे बद्दल काय काय माहिती आहे? काही नाही रे, याने जेवढी सांगितली ना तेवढीच. That's fine, आजी. You've traveled far enough. आजोबा, मला वाटतं की तुझ्या ट्रेनचा सिग्नल पडला आणि पुढे जायला तुझी लाईन क्लिअर झाली. अरे